राजुरा नगर परिषदमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढाई होत असून या युद्धामध्ये तिसऱ्यांदा नगराध्यक्ष पदासाठी अरुण धोटे हे आपण थेट त्यांच्याकडून हो काय सांगाल, तुम्हाला तिसऱ्यांदा नगराध्यक्ष पदासाठी तुमच्याकडे दावेदारी दिली? मी राजुरा शहराचा नगराध्यक्ष म्हणून दोनदा काम केलं, थेट नगराध्यक्षामध्ये निवडून आलो आणि राजुरा शहराचा मी चेहरा मोहरा बदलून टाकला। राजुरा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली। राजुरा शहराचं नाव महाराष्ट्राच्या 1 नंबरमध्ये आलं स्वच्छता अभियानामध्ये। त्याच्यामुळे राजुरा शहराला लोकांच्या पाण्याच्या दृष्टीने राजुरा शहर टुक्करमुक्त करून टाकलं। राजुरा शहरामध्ये एकही तुम्हाला टुक्कर दिसणार नाही। अनेक विकास कामे केले, त्याच्यामुळे मला जनतेमधून प्रचंड प्रतिसाद आहे। मी जनतेला वेळोवेळी भेटतो, त्यांच्या सुखदुःखात राहतो। त्याच्यामुळे जनतेनेच मला निवडलं की तुम्ही पुन्हा एकदा निवडणूक लढा आणि एक नगरविकास आघाडी स्थापन केल्यामुळे आमचं बळ या ठिकाणी वाढलं आहे। हो, तुमच्यासोबत आता शेतकरी संघटना देखील आले आहे, त्यामुळे किती तुल्यबळ आहे? शेतकरी संघटना आल्यामुळे दोघंही आम्ही एकत्र आल्यामुळे जवळपास विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुभाष भाऊ या शहरामध्ये आघाडीवर होते। दुसऱ्या नंबरवर भाजप होता, तिसऱ्या नंबरवर शेतकरी संघटना होती। आम्ही दोघांचीच आमची गोळाबरीज केली तर आजच आम्ही 10,000च्या वर आमची मतदान होणार आहे। त्याच्यामुळे आमचं नक्कीच बळ वाढणार आहे। हो, काँग्रेसचं चिन्ह गोठवत तुम्ही बाकी इतर चिन्ह घेत ही निवडणूक लढतात। नगराध्यक्ष पद फक्त हे काँग्रेसच्या चिन्हावरती आहे, बाकी जे पद आहे ते इतर चिन्हावर आहे, त्यामुळे त्याचा फटका कुठेतरी बसेल? नाही, नगरविकास आघाडी जेव्हा स्थापन करण्यात आली त्यावेळेस आमच्या आघाडीच्या मित्रपक्षांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या की देश पातळीवर जरी काँग्रेस आमचा विरोधी पक्ष असला, आमचा दुश्मन असला, तरी देश पातळीवर सध्या भाजपा सत्तेवर असल्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सरकार नावाच्या पक्षाच्या विरोधात आम्हाला लढत द्यायचं आहे। त्याच्यामुळे आम्ही काँग्रेससोबत युती केली तर आम्हाला अडचण जाणार नाही। पण चिन्ह हे काँग्रेसचं घेऊ नका, आपण एक मध्य असं चिन्ह निवडू ज्यानुसार आपण आघाडी बनवून आपण निवडणूक लढूया। तर आम्ही त्यांना सांगितलं की सुभाष भाऊ हे जिल्हाध्यक्ष असल्यामुळे आणि त्याच्यामुळे चिन्ह गोठवणं बरोबर होणार नाही, म्हणून नगराध्यक्षाचे चिन्ह आपण हे पंजा निवडलं आणि बाकी कॉमन चिन्ह घेतलंय। त्याचं फुटबॉल म्हणून आमचं चिन्ह निवडण्यात आलंय। ते चिन्ह आम्हाला एकही सदस्याला कॉमन चिन्ह मिळणार आहे। एकंदरीत आहे ते गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जी भाजपची सत्ता आहे ते खोडून काढण्यासाठी मी उभा झाल्याचं मत अरुण धोटे यांनी व्यक्त केलं। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, राजुरा, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।